प्रॅक्टिस सेट 3.1 पेज नंबर 61 ह्यातला क्वेश्चन नंबर 2 आहे. राईट अँड एपी हुज फर्स्ट टर्म इज ए अँड कॉमन डिफरन्स इज डी. ह्यातला कॉमन डिफरन्स डी असेल आणि फर्स्ट टर्म पहिली टर्म जी आहे ती ए जर दिली असेल तर ह्याच्यावरनं आपण एपी लिहायचं आहे. पहिलाच प्रश्न विचारला मार्च 2023. ह्याच्यामध्ये ए दिलाय 10 आणि डी दिलाय 5. तर ए जो असतो त्या एलाच आपण T1 म्हणतोय. पहिली टर्म जी असते त्याला ए म्हणतात, त्यालाच T1 म्हणतात. त्यामुळे T1 याची किंमत आली 10. आता T2 म्हणजे या T1 मध्ये डी मिळवायचं. T1 तुमची 10 आहे, त्या 10 मध्ये जर कॉमन डिफरन्स 5 मिळवला तर हे आलं 15. T3 थर्ड टर्म म्हणजे काय, ह्या T2 प्रिव्हियस टर्म मध्ये परत डी मिळवायचा. म्हणजे या 15 मध्ये परत आपण 5 मिळवला, झाला 20. T4 म्हणजे या T3 मध्ये परत डी मिळवायचा, म्हणजे 20 मध्ये 5 मिळवला, आला 25. आणि T5 ह्या T4 मध्ये प्लस परत डी मिळवायचा, त्यामुळे 25 मध्ये 5 मिळवलं, आलं 30. असं 5 टर्म तर कमीत कमी काढा. त्यामुळे द एपी काय असणार आहे, एपी इज पहिली टर्म तुमची आली T1 ची 10, त्यानंतर आला 15, त्यानंतर आला 20, मग 25, मग 30, असं डॉट डॉट डॉट. तर हा प्रश्न 2 मार्काचा आहे. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, ए दिलाय -3 आणि डी दिलाय 0. तर इथं पण T1 म्हणजेच पहिली टर्म ए, त्याला तुम्ही ते -3 हाय असं लिहा. T2 म्हणजेच काय, त्या T1 मध्ये डी मिळवायचा, -3 मध्ये 0 मिळवला, आला -3. T3 म्हणजे काय, त्या T2 मध्ये प्लस डी मिळवा, म्हणजे -3 प्लस 0 -3. T4 म्हणजे काय, T3 मध्ये प्लस परत डी मिळवा, डी म्हणजे कॉमन डिफरन्स, म्हणजे -3 प्लस 0 परत आला -3. आणि T5 परत T4 मध्ये परत डी मिळवा, -3 प्लस 0 इथं परत आला -3. त्यामुळे एपी इज -3 -3 -3 -3 असाच राहील. तर हे साधारणपणे 2-2 मार्काचे प्रश्न आहेत. धडा सुरू आपला आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन, त्याचा हा दुसरा व्हिडिओ आहे. थर्ड क्वेश्चन आहे, यातला ए ची किंमत 6 आणि डी ची किंमत -3. ए 6 घ्या, डी घ्या -3. T1 ची किंमत म्हणजेच ए ची किंमत आला 6, त्या 6 मध्ये जर -3 मिळवला आपण, म्हणजे 3 मायनस केला, उत्तर तुमचं आलं 3. परत T3 म्हणजे T2 प्लस डी, ह्या 3 मध्ये परत -3 मिळवला, म्हणजे राहिला 0. ह्या T4 म्हणजे T3 प्लस डी, त्या 0 मध्ये परत -3 मिळव, प्लस -3 म्हणजे -3, हे तुमचं आलं -3. आणि T5 म्हणजे काय येणार आहे, परत ह्या -3 मध्ये T4 मध्ये डी मिळवा, -3 मध्ये परत -3 मिळवायचा, म्हणजे प्लस -3च करायचा, हा आला -6. त्यामुळं एपी काय येणार आहे, पहिली टर्म आली ती तुमची 6, 6 मधनं 3 गेल्यानंतर राहिलं परत 3, त्याच्यानंतर आला 0, त्याच्यानंतर आला -3, त्याच्यानंतर आला -6 डॉट डॉट डॉट. हा तुमचा झाला एपी. हा तिसरा प्रश्न आहे. चौथ्यात काय सांगितलंय बघा, ए हाय -7 आणि डी तुमचा आहे हाफ, 1/2. तर पहिली टर्म जी आहे T1 ची ए म्हणजेच -7 आली, त्या -7 मध्ये तुम्ही अर्धा जर मिळवला, हाफ म्हणजेच 0.5, तर 0.5 -7 मध्ये 0.5 मिळवला, मी शॉर्टकट तुम्हाला सांगतो असं, तर हा राहिला -6.5. T3 म्हणजे काय, T2 प्लस डी, ह्या -6.5 मध्ये समजा परत 0.5 मिळवला, तर हाला -6. ह्या -6 मध्ये परत समजा मी 0.5 मिळवला, हा राहिला -5.5. ह्या -5.5 मध्ये परत समजा 0.5 मिळवला, तर राहिला -5. त्यामुळं एपी काय होणार आहे, पहिला -7, त्याच्यानंतर -6.5, त्याच्यानंतर -6, -5.5,
-5 डॉट डॉट डॉट. हे असं पण चालू शकतं, लक्षात घ्या. अर्धा जर मिळवला तर 7 दुनी 14 वजा 14 अधिक 1 -13/2. ह्यालाच -13/2 म्हणतात, ह्यालाच -11/2 म्हणतात. तसं पण चालते केलं तर. आपण अर्धा म्हणजेच 0.5 घेऊन केलेला आहे. आता बोर्ड असेही प्रश्न विचारतं, प्रत्येक वेळी पुस्तकाप्रमाणे प्रश्न विचारतील असं नाही आहे. हा प्रश्न बघा, क्वेश्चन इन एन AP ए तुम्हाला -2 दिला आणि डी दिला आहे -2. तर फाइंड T2 आणि T3 सेकंड आणि थर्ड टर्म काढायला लावल्या. हा विचारलाय मार्च 2020चा क्वेश्चन आहे, 2 मार्काचा. तर तुम्हाला काय करायला पाहिजे, AP मध्ये एची किंमत जर -2 दिल्या आणि डी जर -2 दिला असेल तर पहिली टर्म T1 जी असते त्यालाच आपण ए म्हणतो, हा आला -2. T2 ची किंमत काय येणार आहे, T1 मध्ये डी मिळवा म्हणजे -2 मध्ये हा कॉमन डिफरन्स -2 मिळवला, -2 झाला -4. आणि T3 म्हणजे काय असणार, T2 मध्ये डी मिळवा, ह्या -4 मध्ये प्लस -2 मिळवला, हा झाला -6. हां, एवढलाच 2 मार्क आहेत. ह्या स्टेपला 1 मार्क, ह्या स्टेपला 1 मार्क. आता हा पुस्तकात असा प्रश्न नाही आहे, पुस्तकातला प्रश्न आपण घ्यालोय हा वेगळा म्हणून घेतला मी. तुम्ही सेकंड आणि थर्ड टर्म जर विचारलं तिने तर तसं लेखी लिहा शब्दामध्ये, दुसरं आणि तिसरं पद -4 -6 आहे म्हणून. कारण नाही, हे ह्याच्यातले पहिल्या प्रश्नातले सोपे जे प्रश्न असतात ते ज्ञान, आकलन, कौशल्य आणि उपयोजन हे ज्ञानमधले असतेच प्रश्न असणार आहेत. ह्याला 1 मार्क आणि ह्याला 1 मार्क. क्वेश्चन 3, फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर इच ऑफ द AP. तुम्हाला AP दिला आहे, AP दिलेला आहे, त्याच्यातली पहिली टर्म तुम्हाला कॉमन डिफरन्स काढायचा आहे. तर बघा, पहिलं गणित असं दिलंय 5 1 -3 -7 थोडं डॉट डॉट म्हणजे हा AP दिला आहे. त्यामुळं फर्स्ट टर्म जी असते, फर्स्ट टर्म त्यालाच आपण ए म्हणतोय, त्यालाच आपण T1 म्हणतोय. तर ती तुमची आली 5. आणि कॉमन डिफरन्स, हा कॉमन डिफरन्स T2 मधनं T1 वजा करा म्हणजे 1 मधून 5 गेला, हा तुमचा आला -4. एवढ्याला तुम्हाला 2 मार्क दिलेले आहेत, 1 मार्क ह्याला आणि 1 मार्क त्याला. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये पण असंच आहे. ह्यातली फर्स्ट टर्म ती तुम्हाला दिल्या 0.6 आणि तुम्हाला कॉमन डिफरन्स जो काढायचा आहे, कॉमन डिफरन्स त्याला आपण डी म्हणतोय, तोला T2 - T1. 0.9 मधनं 0.6 गेले, 0.9 मधून 0.6 गेले, 0.3 राहिले, 0.3. त्याला 1 मार्क आहे, त्याला 1 मार्क आहे. हा थर्ड क्वेश्चन, ह्याच्यात सुद्धा फर्स्ट टर्म काठिण्यपणे कमी असते. सर्वसाधारण मुलांना जमाव म्हणून असं ठेवलेलं असते बोर्डानं. हे ज्ञानमध्ये येतात हे प्रश्न. जरा ह्याच्यापेक्षा मोठे आहेत ते आकलनमध्ये, त्यापेक्षा मोठे आहेत ते कौशल्य उपयोजनमध्ये, आणि शेवटला कौशल्य स्किल. तर हा 127 आहे. आणि तुम्हाला कॉमन डिफरन्स विचारला आहे. हा कॉमन डिफरन्स डी जो आहे तो म्हणजे T2 - T1. 135 मधून जर 127 गेला, 15 आणि 7 गेले, 8 राहिले, ह्याचं उत्तर 8 येईल. आणि हा चौथा प्रश्न आहे, शेवटचा यातला. ह्याच्यामध्ये फर्स्ट टर्म त्याला आपण ए किंवा T1 म्हणतोय, तो याली 1/4. आणि इथला कॉमन डिफरन्स डी तो T2 मधून T1 वजा करा म्हणजे 3/4 मधून 1/4 गेला, म्हणजे 3तनं 1 गेलं, 2 खाली राहिलं 4, ह्याचा अर्थ राहिला बे के बे 2 4 1/2. म्हणजे हे 2-2 मार्काचे 4 प्रश्न आहेत. अशा रीतीने आपला हा पहिला अभ्यास एक्झरसाइज 3.1 संपलाय. तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा, आणि काय तुमच्या शंका आहेत त्या कॉमेंट्समध्ये जरूर पाठवा.